नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. सांथानकुलम मदुराई म्हणजेच तमिळनाडूमध्ये झालेलं असणारं एक सगळ्यात महत्वपूर्ण प्रकरण कोविड मधलं 2020 मधलं एक प्रकरण, ज्यामध्ये कोविडच्या असणाऱ्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळं एका वडिलाला पकडलं जातं. त्या वडिलाला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये त्यांचा मुलगा जातो. त्यानंतर त्यालाही पकडलं जातं आणि त्या दोघांना अमानुष मारहाण केली जाते आणि त्यामध्ये त्या असणाऱ्या दोघांचाही मृत्यू होतो. त्या अनुषंगाने कस्टोडियल डेथचा असणारा केस रजिस्टर होतो. तमिळनाडू सरकारवरती दबाव येतो लोकांचा, त्यामुळे तिथं सीबीआय चौकशी होते आणि त्या सीबीआय चौकशी अंती 6 एप्रिल या असणाऱ्या दिवशी एक अति महत्वपूर्ण असणारा निकाल या ठिकाणी हायलाइट होताना दिसतोय 2026च्या कालखंडामध्ये. आणि या असणाऱ्या कस्टोडियल डेथशी संबंधित असणाऱ्या 9 पोलीस कर्मचाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा होते. काय आहे एक्झॅक्टली हे प्रकरण, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या असणाऱ्या सेशनमध्ये पाहूया. असे असणारे प्रकरण जागतिक लेवललाही कुठं गाजतायत का, आणि पोलिसांच्या बाबतीमध्ये असणारा जो काही अमानुष असणारा जो काही छळ आहे, एक प्रकारे शिक्षा देण्याची असणारी जी मानसिकता आहे ते कशा पद्धतीनं वाढत चाललेले आहे आणि तिथं सर्वसामान्य जनतेच्या अधिकारांबद्दल काय आहे, मूलभूत हक्क अंतर्गत असणारा कलम नंबर 20 कशा पद्धतीनं आरोपींना, कैद्यांना सुद्धा स्वतःचे मूलभूत हक्क देतो, या सगळ्या गोष्टींचा आढावा आजच्या असणाऱ्या सेशनमध्ये घेऊया. मग या ठिकाणी सांथानकुलम कस्टोडियल डेथचं असणारं केस या ठिकाणी आपल्याला हायलाइट करायचंय, डिस्कस करायचंय. या केसच्या अंतर्गत आता 6 एप्रिल 2026 ला कोर्टाचा डिसिजन येतो फायनल आणि त्यामध्ये 9 पोलीस कर्मचाऱ्यांना मृत्यूदंडाची असणारी शिक्षा इथं सुनावण्यात येते. न्यूज काय हायलाइट होते या ठिकाणी, तर 9 पोलीसमॅन गेट डेथ सेंटेन्स इन द सांथानकुलम फादर सन कस्टोडियल डेथ केस. हा डेथ कधी झाला होता? जून 2020च्या कालखंडामध्ये झाला होता. कोविड-19च्या असणाऱ्या लॉकडाऊन मध्ये असणारे जे नॉर्म्स होते, जे निकष होते, ते निकष न पाळल्यामुळे अटक झाली होती आणि त्या अनुषंगाने ह्या घटना घडतात. बरं, हे फक्त कस्टोडियल डेथचा इश्यू जो आहे का, तो फक्त भारतातच आहेत का? तर नाही, अमेरिकेमध्ये सुद्धा एक खूप महत्वपूर्ण असणारी घटना घडली होती, ती म्हणजे जॉर्ज फ्लॉइड या व्यक्तीच्या बाबतीमध्ये. मग तिथं सुद्धा एका असणाऱ्या पोलिसानं एका असणाऱ्या ट्रकरला पकडलं होतं, ट्रकचं वाहतूक करणारा असणारा व्यक्ती, आणि त्या व्यक्तीला पकडल्यानंतर त्याच्या मानेवरती गुडघा ठेवल्या कारणाने त्या व्यक्तीची डेथ झाली. मग पोलिसांच्या असणाऱ्या या पद्धतीच्या वागणुकीवरनं जगभरामध्ये चर्चा सुरू झाली. ते म्हणजेच काय, की पोलिसांच्या असणाऱ्या कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. मग भारतामध्ये सुद्धा जेव्हा अशा पद्धतीच्या घटना घडतात, पोलीस स्टेशनमध्ये एखादे होणारी असणारी खून असेल, कत्तल असेल, एक प्रकारे त्या असणाऱ्या कंडिशन्स मध्ये पोलीस कायद्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे का, असा चर्चेचा मुद्दा येतो. त्यावेळेस मग लक्षात ठेवायचं, आपल्या भारतामध्ये ब्रिटिशांनी तयार केलेला असणारा कायदा कधीच आहे त्या ठिकाणी, तर 1861चा कायदा, इंडियन पोलीस ऍक्ट. भारताच्या संसदेनं तयार केलेला 1966चा असणारा भारतीय पोलीस कायदा, ह्या सगळ्या असणाऱ्या कायद्यांमध्ये सुद्धा सुधारणांची आवश्यकता आहे असं वारंवार येते. मग त्या ठिकाणी बघितलं तर जेलमधली असणारी व्यवस्था चेंज करण्याबद्दलचे असणारे, कोड चेंज करण्याबद्दलचे असणारे मुद्दे वारंवार चर्चेमध्ये येत राहतात. त्या सगळ्या गोष्टींना आता परत एकदा या असणाऱ्या खटल्याच्या निकालामुळे एक प्रकारे चर्चा या ठिकाणी वाढताना दिसेल, हे लक्षात घ्यायचं. मग या ठिकाणी सांथानकुलम केसच्या अंतर्गत पाहिलं तर कोठडीच्या अंतर्गत मृत्यू होताना दिसतो. एक ऐतिहासिक निकाल आहे आणि युपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या गोष्टीला त्या पद्धतीनं बघणं सुद्धा आवश्यक असणार आहे, हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. रेफरन्स कसं लक्षात घ्यायचं, इथं न्याय व्यवस्थेचा आणि मानवाधिकाराचा असणारा अधिकार कसा येतोय आणि प्रत्यक्षात या असणाऱ्या गोष्टींना कशा पद्धतीनं ज्युडिशियली असणाऱ्या गोष्टींमध्ये हायलाइट केलं जातं आणि जज हिथं डिसिजन देत असताना फंडामेंटल राईट्सचा असणारा कोणता अँगल याच्यामध्ये क्लिअर करून घेतात, हाय रेफरन्स याच्यामध्ये हायलाइट करणं गरजेचं असणार आहे. मग हा रेफरन्स तुम्हाला सिलेबसमध्ये कुठे येणार आहे, तर तुमच्या असणाऱ्या युपीएससी आणि एमपीएससीच्या असणाऱ्या मेन्समध्ये जीएसच्या पेपर 2 मध्ये या ठिकाणी पॉलिसी रिस्पॉन्सिबिलिटीचा असणारा पार्ट याच्यामध्ये येतो. पोलीस जबाबदारी सोबतच ज्युडिशियल असणाऱ्या एक प्रकारे इव्हॅल्युएशनचा पार्ट याच्यामध्ये आपल्याला बघायचा असतो. न्यायालयीन सुधारणांचा मुद्दा आणि सीबीआयची भूमिका काय आहे, हे असणारे टॉपिक आपल्याला महत्वाचे आहेत. जीएसच्या पेपर 4 मध्ये एथिक्सच्या असणाऱ्या पार्ट मध्ये इथं येतो या ठिकाणी कुठला, तर इथं पोलिसांच्या बाबतीमध्ये असणारी जी इथिकल व्हॅल्यूज आहेत का, नैतिकतेचा संदर्भ आहे का, तो इथं येतो. राज्यसत्ता आणि नागरिकांच्या अधिकाराबद्दलचा असणारा टॉपिक याच्यामध्ये हायलाइट केला जातो. आणि निबंधासारखा असणारा सब्जेक्ट पण या ठिकाणी येऊ शकतो, की कोठडीतील मृत्यू आणि भारतीय न्याय व्यवस्था, मृत्यूदंड, न्याय की प्रतिशोध, असा असणारा उल्लेख या ठिकाणी येतो. आणि आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम नंबर 20 अंतर्गत
अटक केल्यानंतरचं संरक्षण त्या ठिकाणी मिळतं. म्हणजेच काय, या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो, नो पोस्ट फॅक्टो लॉ. म्हणजे भविष्यातील कायद्याच्या आधारे कोणत्याही पद्धतीची शिक्षा आज अटक केलेल्या व्यक्तीला होणार नाही. नंतर येतो नो डबल जेपर्डी. एकाच गुन्ह्याबद्दल वारंवार शिक्षा दिली जाणार नाही. आणि पुढचा उल्लेख करतो या ठिकाणी नो सेल्फ इन्क्रिमिनेशनचा मुद्दा असेल. स्वतःच्याच गुन्ह्याबद्दल स्वतःला सक्तीनं त्या ठिकाणी साक्षीदार बनवता येत नाही. अटकेनंतर सुद्धा व्यक्तींना स्वतःचे मूलभूत अधिकार प्राप्त होतात. हे कलम नंबर 20 अनुषंगाने तिथे प्राप्त होतात. मग कलम 21चा उल्लेख केला तर जीविताचं स्वातंत्र्य आहे, जगण्याचं स्वातंत्र्य आहे. मग ते जगण्याचं स्वातंत्र्य अशा पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये जर हिरावून घेतलं जात असेल तर तिथं मूलभूत हक्कांचं खूप मोठ्या प्रमाणात व्हायलेशन होतंय. त्या अनुषंगाने आता निर्णय दिसतोय आपल्याला. 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा या ठिकाणी होताना दिसते. ऐतिहासिक निकाल आहे. मदुराई न्यायालयाने काय केले, 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली आहे. भारतातील पोलीस अत्याचाराविरोधातला असणारा हा निकाल खूप मोठा ऐतिहासिक ठरतोय. आणि ह्या असणाऱ्या निकालाची थोडीशी घटनाक्रमानुसार आपल्याला मुद्दे बघायचे असेल तर काय घडलं होतं या ठिकाणी, तर पी जयराज आणि बेंडिक्स प्रकरणचा उल्लेख येतो. इथं 19 जून 2020 चा असणारा प्रसंग आहे. कोविड मधल्या असणारे सगळ्या घटना सुरू होत्या. कोविडमध्ये लॉकडाऊनची सिच्युएशन होती. त्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स त्या ठिकाणी फॉलो करणं गरजेचं होतं नागरिकांना. आणि त्याच्यामध्ये काय करण्यात आलं होतं, तर सातानुकुलम पोलीस ठाण्यामध्ये व्यापारी पी जयराज यांना लॉकडाऊनचे नियम मोडल्यामुळे काय करण्यात आलं होतं, अटक करण्यात आलं. त्याच दिवशी बेंडिक्स म्हणजे वडिलांना भेटण्यासाठी गेलेल्या मुलालाही त्या ठिकाणी पोलिसांनी अटक केलं. आणि त्या असणाऱ्या अटकेनंतर संपूर्ण रात्रभर त्यांच्यावरती अत्याचार झाले. रात्रभर पोलिसांकडनं निर्दयी अमानुष मारहाण या ठिकाणी होताना दिसते. आणि मग दुसऱ्या दिवशी काय होतं या ठिकाणी, तर कोविलपट्टी उपजेलमध्ये त्यांना दाखल केलं जातं आणि काही दिवसातच त्या दोघांचा मृत्यू होतो. मग पोलिसांच्या असणाऱ्या अमानुष मारहाणीमुळे मृत्यू होताना आपल्याला ही घटना या ठिकाणी होताना दिसते. मग त्याच्यामुळे काय होतं की तमिळनाडू मधल्या असणाऱ्या जनतेचा एक खूप मोठा असणारा विद्रोह आणि एक प्रकारचा असणारा रोष पोलिसांच्या बाबतीमध्ये शासनासमोर येतो. आणि शासनाला काय करावं लागतं, त्यासाठी तमिळनाडू सरकारवरती जनक्षोभाचा दबाव आल्यामुळे काय होतं, सीबीआय कडे ती असणारी चौकशी द्यावी लागते. आणि सीबीआय चार्जशीट दाखल करतो आणि पोलिसांवर कोणकोणत्या असणाऱ्या गुन्ह्यांचा संदर्भ जोडला जातो, हत्या, अत्याचार, पुरावे लपवण्याचे गंभीर आरोपपत्र दाखल केले जाते. आणि 6 वर्षांच्या असणाऱ्या सुनावणीनंतरच्या 6 एप्रिल 2026 रोजी मदुराई सेशन्स कोर्टाने काय केलं, 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. नक्कीच याच्यानंतर हायकोर्टामध्ये अपील होईल, नक्कीच याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये अपील होईल, नक्कीच त्यानंतर या ठिकाणी प्रोसेस जात असताना क्षमादानाची याचना त्या ठिकाणी केली जाईल. राष्ट्रपतींकडे क्षमादानाची याचना केली जाईल. कलम 161 च्या अनुषंगाने राज्यपालांकडे क्षमादानाची याचना केली जाईल. 161 अनुषंगाने राष्ट्रपतींकडे क्षमादानाची याचना केली जाईल. कलम 72 च्या अनुषंगाने. त्यानंतर सुद्धा राष्ट्रपती आणि राज्यपालांनी दिलेल्या क्षमा याचनेच्या बाबतीमधल्या असणाऱ्या निर्णयामध्ये काही तफावत वाटत असेल तर परत ज्युडिशियल रिव्ह्यूचा अधिकार त्या ठिकाणी मिळेल. हे सगळे घटनात्मक आणि लिगलाइज असणाऱ्या प्रोसेसनं ह्या गोष्टी कंप्लीट होतीलच. पण हा एक अतिशय महत्वपूर्ण निर्णय सेशन कोर्ट देतो या ठिकाणी. म्हणजे जिल्ह्याच्या अंतर्गत क्रिमिनल केसेसला फेस करणारा असणारा हा एक कोर्ट, हा एक जिल्हा लेवलचा असणारा कोर्ट इथं इतका महत्वपूर्ण निर्णय देतोय, एक जेणेकरून एक पायंडा आत्ताच्या असणाऱ्या कालखंडामध्ये पडताना दिसेल की जेणेकरून पोलिसांना किती जबाबदारीने या ठिकाणी एखाद्या प्रकरणाला हाताळणं आवश्यक आहे, या गोष्टी इथं हायलाइट होताना दिसणार आहेत. हे तर लक्षात घ्यायचं. आणि याचा एक व्यापक परिणाम संपूर्ण असणाऱ्या मानवतेवरती, संपूर्ण असणाऱ्या समाजावरती या ठिकाणी होताना दिसेल. कसा, तर मानवी अधिकाराचं उल्लंघन झालेलं आहे, साहजिक आहे, ह्युमन राईटचं व्हायलेशन इथं होताना दिसते आपल्याला. कोठडीतील मृत्यू, पोलीस अत्याचारावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चर्चा निर्माण होताना दिसते. हे प्रत्येक प्रकरणानंतर होतच. मध्यंतरी एक मूवी आला होता जय भीम नावाचा. त्या जय भीम नावाच्या मूवीमध्ये सुद्धा कस्टोडियल डेथचाच इश्यू त्या ठिकाणी दाखवण्यात आला होता. आणि कस्टोडियल डेथच्या बाबतीमध्ये पाहिलं तर आपल्या भारतामधले असणारे असे काही राज्य आहेत जे कंटिन्युअसली हायलाइट होताना दिसतात, चर्चेमध्ये येताना दिसतात. जसं की उल्लेख केला या ठिकाणी तर तमिळनाडू असेल, केरळचा उल्लेख त्या ठिकाणी बऱ्याच अंशी चर्चेमध्ये असतो. त्यासोबतच उल्लेख केला तर उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, आपला महाराष्ट्र असेल, या असणाऱ्या राज्यांची नावं कस्टोडियल डेथमध्ये कंटिन्युअसली येत राहतात. आणि त्या अनुषंगाने मग सामाजिक प्रतिक्रिया येते. तमिळनाडूमध्ये न्यायासाठी मोठ्या प्रमाणावरती जन आंदोलन आणि संताप व्यक्त होताना दिसतो. जनता जर त्या ठिकाणी ऍक्टिव्ह असेल आणि जनता जर आपल्या असणाऱ्या अधिकारांसाठी सजग असेल तर ते अधिकार नक्कीच प्राप्त होऊ शकतात. याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी जनतेच्या या असणाऱ्या बिहेवियरमुळे, जनतेच्या या असणाऱ्या एक प्रकारे
अपोज केल्याच्या असणाऱ्या दृष्टिकोनामुळं इथं हा असणारा खटल्याचा निकाल एक सीबीआयच्या असणाऱ्या महत्वपूर्ण रिपोर्ट नंतर आता या ठिकाणी लागताना दिसतोय. मग राजकीय प्रतिक्रियाचा उल्लेख केला तर अनेक नेत्यांनी ऐतिहासिक निकालाचं स्वागत केलंय, तर काहींनी मृत्यूदंडाच्या शिक्षेला तत्वत विरोध सुद्धा दर्शवताना दिसत आहे. महत्वपूर्ण मुद्दा, सिंपल असणाऱ्या घटनांना एक प्रकारे मृत्यूपर्यंत नेण्याचा असणारा जो रेफरन्स चर्चेमध्ये येतोय कंटिन्युअसली. मग आपण न्यूज मध्ये बऱ्याच वेळा ऐकतो की या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे की संबंधित असणाऱ्या व्यक्तींना, संशयित व्यक्तींना एन्काउंटर केलं जातं. सोबतच उल्लेख केला तर पोलीस स्टेशनमध्ये अशा काही घटना घडतात जिथं कस्टोडियल डेथ होतात. मी प्रत्येक असणाऱ्या पोलिसांबद्दल या पद्धतीच्या असणारे निर्णय होतात असं म्हणत नाही, काही असणाऱ्या ठिकाणी होतात, पण कुठं ना कुठं रेग्युलेशन्स पाहिजेत, कुठं ना कुठं या ठिकाणी रिस्ट्रिक्शन्स पाहिजेत, कुठं ना कुठं असे निकष पाहिजेत ज्या निकषांच्या माध्यमातून एक प्रकारे इथं प्रत्यक्षात प्रत्येक असणाऱ्या पोलिसांच्या वरती एक प्रकारे नैतिक असणारी जबाबदारी सोबतच कायद्यानुसार असणारी जबाबदारी सुद्धा हायलाइट झाली पाहिजे. आणि मग असे असणारे प्रकरण कुठेतरी थांबतील, कारण या संपूर्ण असणारे कुटुंबाचे असणारे 2 महत्वपूर्ण व्यक्ती या ठिकाणी मृत्युमुखी पडले. त्यानंतर या संपूर्ण असणाऱ्या राज्यामध्ये अशा पद्धतीच्या असणाऱ्या मुद्द्यांना हायलाइट केलं जातं आणि हे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये येतं आणि प्रत्येक असणाऱ्या व्यक्तीला पोलीस स्टेशन आणि न्यायाबद्दलची असणारी एक असमानतेची भूमिका आणि असंरक्षणाची असणारी भूमिका त्या ठिकाणी जाणवते. म्हणून पोलीस स्टेशनमध्ये जाणं टाळतात आणि एका प्रकारे गुलामगिरीच्या मानसिकतेला आणि सक्तीनं होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या असणाऱ्या गोष्टींना बळी पडण्याचं प्रमाण ऑटोमॅटिक वाढतं. कारण परत माणसांना आणि व्यक्तींना एक प्रकारची भीती अशी असते, पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर आता जो त्रास होतोय त्याच्यापेक्षाही भयंकर त्रास कदाचित होऊ शकतो. या मेंटॅलिटीमुळं पोलिसांची असणारी भीती लोकांच्या मनामध्ये नक्कीच बसू शकते. या असणाऱ्या निर्णयाबद्दल आणि या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे हे नक्कीच या असणाऱ्या कमेंट सेशनमध्ये देण्याचा प्रयत्न करा. सेशन आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू.